2 गज की जमीन नहीं मिली तुम्हें रखने के लिए, अगर मरना ही है तो इस वतन के लिए मरो। असला की दुपट्टा उतार की तुम्हारी कफन के लिए, तुम्हारी कफन के लिए। शेवटी कोण वाक्य तो किसी वडील म्हणून माझं भाषण संपवतो. आई वडील म्हणलं होतं, आपल्या आई वडील जोपर्यंत आपल्या पाठीमागे आहे ती सावली असते. आई वडिलाशिवाय आपल्या जगामध्ये कोणी नाही. आई आणि वडील गेल्यानंतर जसा उन्हाळा होतो, उन्हाळ्यामध्ये गवत करपतं, तसा माणूस करपतो. आणि ज्याचे आई वडील गेले त्यालाच आई वडिलांचं महत्व कळतं. आपले आई वडील आपल्याला जिवंत आहे तोपर्यंत त्याचं महत्व कळत नाही मित्रांनो. कारण छोटीशी ठेच लागली आपण आई गमवतो, काटा पडला आई गमवतो, एखादा ऍक्सिडेंट बघितला, एखादा मोठा अपघात बघितला तर बापरे म्हणतो. छोट्या छोट्या संकटाला आई लागले, मोठ्या मोठ्या संकटाला बाप लागत असतो. पण आई आणि बाप, कारण बाप हा घरावर चित्र असतं आणि आई ही घरातली लक्ष्मी असते. छोटीशी आई वडिलांशी 2 वेळी आपल्यासमोर मानतो आणि माझ्या रजा घेतो. आई वडील आई